श्री गुरुदेव दत्त अधिक मास महात्म्य पोथी अध्याय 9. श्री गणेशाय नमः. जय जयाजी रामचंद्रा अयोध्या वासिया रघुवीरा दयावंता कृपा सागरा नई पैलतीरा पंतहा. तव कृपेची अखंड नौका परतीरा नैतसे भाविका येथींचा कर्णधारणिका वाल्मिक देखा साचार. हे धर्मनौका जनालांगी शिल्पीकार तो हा महाराज योगी निर्माण केली से जगालागी वाढविला परमार्थ. ऐका श्रोते सज्जन हो मळ महात्म्य परिसा हो सांगत असे लक्ष्मीना हो सत्कारुणी आदरेसी. ऐकता हो त्रिविध ताप दुरी जाय भवसंताप पापे जातात आपोआप घेता नाम श्रवण ग्रंथी. श्रीरुवाच देव देव दया सिंधो वद किंचित दधोद्भूत मलमासेन चिर्णेन भवेत् सकल सत्कृतः. श्री विष्णुरुवाच शृणु क्षीरोदतनये सर्वदानंददायिनी सर्वोपरि दया दृष्टे सर्वानुग्रहकारिणी. लक्ष्मी वदेजी स्वामीनाथा देव देव जगन्नाथा अवधान देई जे वचनार्था अनाथनाथा दया सिंधू. या मलमासाचे उपोषण करावे काय आकारण याचे निवेदावे कथन कवन तरुण गेलासे. मग वदे तेव्हा श्रीधर ऐका प्रश्नांचे उत्तर मुख्य दयावंत अंतर असोनी निर्भरेसी हो. दया असे जयांचे हृदयी तया ते घडे सर्व काही अन्नदाना ऐसे दुजे नाही साधन अनिक निर्धारे. भूतमात्रे दया जयांते सर्व साधने घडती तयांते तेने जाती मोक्ष पंथे तप सामर्थ्य आगळा. या विषयींचा इतिहास नावे कैका सावकाश त्यांची कथन श्रवणास यथामती निवेदू आता. सर्व धर्मा माझी उत्तम धर्म अन्नदान अतिउत्तम तयावरी दया आणि क्षेम विशेषाहुणी विशेष. उत्तर देशी नर्मदा तीरी मही स्मृती नामे असे नगरी तेथील एक ब्राह्मणाची नारी वैधव्य निर्धारित येनते. व्रतारविरहित कामिनी आप्तवर्ग नसेची कोणी एकाकी विचरते स्थानी भिक्षा मागुनी क्रमिकाळ. तामसी परम कोपिष्ट विधवा असुनी रागीट तपश्चर्या करी श्रेष्ठ काया कष्टे कष्टवितसे. तव पातली अमलमास नर्मदा तिरी जात असे स्नानास नक्त नेम करी उपवास भरता मास एकपे. ऐसे करिता एक मासवरी परम कृश झाली शरीरी तव तिची सखी एक अवधारी मार्गी भेटली तियेंते. नाम तियेंचे तुरिजया पाही परम पापिष्ट दुरत्ययी दोषयुक्त सर्वदाही अतित्यायी चंडिकाते. मार्गी चालता अकस्मात ब्राह्मणी भेटली तियेंते येरू उभी राहून तेथे पुसे स्वागत आदरेंसी. म्हणे कृश झाली सबाई व्रत आचरत असा देही मी तव अभिगी पाही न घडे काही सार्थकता. स्त्री देहाची बुद्धी पाही पापरूपी अमंगळ देही यासी उपाव करू काही सांगा बाई आदरे. ऐसे बोलून उत्तरा ते करुणास्वरे गहिवरेन तेथे म्हणे नेने कधी दानव्रतांते भगवंता ते अंतरले. पहा कर्मांचे विंदाण पोटी न रिघे संतान पुढे परम कठीण जाण नरक दारुण सुटेना. निपुत्रिकांते नाही गती ऐसे बोल वेदश्रुती पापी अंते नाही गती तरो केवती पुढारी. ऐसे करुणास्वरे गहिवरुण करती झाली ते रुदन ऐसे देखून ब्राह्मणीन कळवळदी मानसी. भूतमात्री दया तिज लागी म्हणून कळवळदी निजांगी मग विचारून स्वांगी काय करीती झाली पै. हाती होते गंगाजळ सवेची होते कर्दळी फळ मग सुदले हो तात्काळ करी जाण तिची या. म्हणे ऐके सादरा आता करुणी देखून द्रवले चित्ता तरी स्वीकारी ते हे उदका आता फळासहित निर्धारे. एका दिवसाचे व्रत पुण्य तुझ लागी केले अर्पण येणे हो तुझ कल्याण झाले उत्तीर्ण सर्वस्वेसी. ऐसे वदोन ते अवसरी फळासहित उदक करी घाली त्यांची ते नमस्कारी कृतकृत झाले म्हणून या. ऐसे वर्तता ते समयी नवल वर्तलेसे पाही तात्काळ झाली दिव्य देही केवळी नव्हाळी व्रताची. मणी चमत्कारी ब्राह्मणीन वर्ते पाहे जो विलोकुण तो तात्काळ पावले विमान स्वर्गाहुण तात्काळी. तक्षणी तये शूद्रीन ते वाहुणी नेते झाले विमानांते येरी नमस्कारी बद्ध हस्ते न विसरे माते उपकार. धन्य धन्य तू पर उपकारी तपस्विनी माझी तू खरी प्रजिता आली आज खरी सद्गत अंतरी होतसे. त्रिवार करून नमनांते विमान गेले स्वर्गपंथे पुढे काय वर्तले ते सावधान चित्ते परिसावे. कौतुक पाहून नयनी आश्चर्य करीतसे मणी म्हणे देखत देखत पापिनी गेली उद्धारुणी तात्काळ. काय माझे अदुष्ट खोटे म्हणून दुःख मोठे पुढे तरी अवघड वाटे कैसेनी बोहटे जन्म प्रवाहो. अहो जगदीशा काय केले वृथा जन्मांते सारिले काही सार्थक नाही झाले वृथा आले जन्मासी. भगवान कृपेची माऊली एवढी पापीन उद्धरली देखत देखतच नेली वाहुणी या विमानी. आता कवन करावा उपाहो कैसोनी लागेल माझी सोय ऐसे उकलवी हृदय मुमुक्ष पाहे या नावे. येथे उद्भवली असे शंका एवढी पापीन उद्धरली देखा देता एक दिन पुण्य दका तरली देखा निर्धारे. मग ते ब्राह्मणे पाही कैविन तरे ते हो देही कैसेनी पडेल अपायी हे तो नवलाई अनुपम्य. तात्काळ गेली पापीन मागे राहिले पुण्यवान तरी ये विषयींचे कारण सावधान परिसीजे.
समूळ पापी असलिया पाही पुण्यलेश नेनेची काही उपरती होता हृदयी उद्धरोण जाई तात्काळ समूळ पापाचा ठेवा अर्धलेश पुण्यवट बरवा तो कैसे नितरो पाहो जीवा करू नये हेवा दुजियांचा समूळ पाप जेव्हा जडे तेव्हा पुण्यलेश अंगी जडे उद्धरा गती मग रोकडे जाता विलंबन लागेची असो ते ब्राह्मणी पाहे सखे द्युक गृहा जाय म्हणे ओहो देवा करू काय केवता होय परिणाम येरीकडे तो शूद्री जाणा पावती झाली स्वर्ग भुवना परिकर्म भोग चुकेना पावती जनना मागुती पदरी पुण्याचा संचयो म्हणून प्राप्त झाला मानव देहो वाराणसी माझी जन्म होय ब्राह्मण वर्ण लाधला पुण्यसागरी पदरी एका ब्राह्मणाची या घरी भागीरथीची येतिरी जन्म निर्धारी पावला काशीनाथ नामाभिमान तयांचे ठेविले असे जाण दिवसेंदिवस झाला तरुण वैसा जाण अष्टवऋषी काळांतरी ब्राह्मणी पाहे पाहुणी यात्रेचा समुदाय वाराणसी यात्रा जात आहे पातली लवला आहे काशीपुरी करुणी तीर्थाविधी स्नान घेतले श्री विश्वनाथ दर्शन मग करीती झाली परिभ्रमण देव दर्शन सकळांसी तव अकस्मात मार्गावरी काशीनाथ ब्रह्माचारी भेटत झाला ते अवसरी दुरोण करी नमनांते परिपूर्व ओळखी केंची येते जरी पूर्व पुण्य सामग्री त्यांते म्हणून स्मरता झाला हृदयांते उपकार तोचिया म्हणून येता झाला निकटी भेटता झाला उठाउटी म्हणे सखये पडले सदृष्टी पूर्व पुण्य करोनिया ऐसे एकताचे वचन येरी म्हणे तू आहे सकवण केवती तुझी ओळखण आलासी कोठून या ठाया मग बोले ब्रह्माचारी मी तुझी सखी निर्धारी पूर्व ओळखी पूर्ण धरी घातले करी पुण्यदक ऐसे आठवण देतात येते येरी भेटती झाली तयांते मग समूळ वृत्तांता ते पुसे आदरे भामिनी येणे झाले तेची कथिले ऐकता मन संतोषले म्हणे एका दिवसांचे दिदले पुण्य वाहिले इजलांगी तुतुकी याणे ही तरली विमानी वाहुणी याणेली देखत देखत उद्भरली कलह कल्लोळी पापिनी हे पुन्हा नरदेह लादला वरी ब्राह्मण वर्ण चांगला तोही गंगा तटाकी निपजला विश्वनाथ झाला कृपाळू अहो देवा काय केले माझे सार्थक नाही झाले वय माझे व्यर्थची गेले नाही घडले सार्थक एका दिवसांचे उदक करी घालिता उद्धरली नारी मी तव आचरले मासवरी मळमास निर्धारी व्रतांते कवण पापाचा भोगवटा भोगिता न सरूंची वाटा म्हणून पिटीत असे लल्लाटा गहिवर मोठा दाटला अट्टहासे तेव्हा रडत उर शिर असे बडवित जनसमुदाय संभवते मिळाला तेथे पहावया जे येती ते पुस्ती काय झाले येरी उत्तर नेदी बोले जन म्हणती वेळ लागले किंवा घेतले पिशांची भूत कैवी झडपित येते ही तव झडपिती महद्भूते ऐसे वर्तता तेथे नवल अद्भुत वर्तले इचा पापलेश सरला पुण्य वाटा उभा राहिला तेने योग्य अंतरी द्रवला नाथ भोळा दिनांचा तात्काळ आणविले विमान तिथे दिव्य देह करुण देखत देखत सर्वजण नेली वाहून विमानी मग तो काशीनाथ ब्रह्माचारी सखेत युक्त झाला अंतरी दृढ तपश्चर्या तो करी पावला निर्धारी शिवपदा चंद्रेश्वर नामे लिंग तयाने स्थापिले अभंग देखताती सर्व ही जग वाराणसी माझी अद्यापी ऐसे हे मलमासाचे कथन त्रिवर्ग गेले उद्धरुण एकी झाले जन्म दोन एकी स्वदेहाने उद्भरली ऐसे हे महिमानांते आकर्णविले श्रोतियांते यदर्थी असे समंतांते श्लोकाधार पुराणीचा विमान महदायांत दिव्य भोग समन्वित बहुकालम महाभोगन भूतत्वाचैव भुवस्तले काशीनाथ सुतांत्वच लब्धात रतां पिशबहु भुक्त्वा देह विस्तृंटोष्टु पुनः शंकर लोकगा मलमासे दिने कस्य फलं प्राप्ता सखीकरात ऐशस्तास्यत्तिसा शूद्रे यावदा चंद्रतारकम श्लोक भावार्थानुनमणी कथा वर्णिली महाराष्ट्रवाणी न्यूनते पूर्ण कीजे सज्जणी नव्हे वाणी पदरची विना आधरे सर्वथा न चालेच हो कविता केवळ नव्हे ही दंतकथा पहावे ग्रंथार्था आदरे व्युत्पन्नता नाही माझे अंगी नव्हे कुशळ कविता मार्गी काळ कर्मणे स्तव जगी वाढविला प्रसरपय हा मानेल तरी स्वीकारी जे न माने तरी त्यागी जे पुढे कथेने अवधान दीजे म्हणे दासानुदास संतांचा स्वस्ती श्री मलमास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे समंत मनोहर सुत विरचित नवमोध्याय गोड हा इति नवमोध्याय हा।